हॅलो गौरी. सर गौरी थोडा वेळ इथे थांबली तर चालेल, तोपर्यंत मी डबे देऊन येते. नो प्रॉब्लेम. गौरी तू इथे थांब, मी तोपर्यंत जेवणाचे डबे देऊन येते. आणि मी आल्याशिवाय कुठेही जायचं नाही. गुड कॉल. मॅडम जरा लक्ष ठेवाल. हो हो, डोंट वरी. काही काळजी करू नका, इथे ती सेफ आहे. थँक्यू थँक्यू. आल्या मी. बस बाळा. मॅडम जेवण खूप छान झालंय. थँक्यू दादा. हो ना, एकदम घरगुती. गवारीची भाजी तर एकदम अप्रतिम झाली आहे. काय सिक्रेट काय? काही सिक्रेट नाही होत आई. हो, वेगवेगळ्या पद्धतीच्या. लोक ते पण आणते. पाणी आव काका तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असतं ना पाणी. नाही नाही घे घे. थँक्यू. तुम्ही जेवून घ्या ना. गवारची भाजी आणली, हं. सगळ्यांना खूप आवडली, तुम्हाला पण आवडेल. घेतो सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी घेतो जेवण. हा? मी ठेवते त्या इकडे. अरे नाही नाही असं कसं? या, हो, अरे नाही किती होते, असू अगं, दे. ऐक ना खरी. अरे अगं असं नसतं ग. सर कसं वाटलं जेवण? एकदम मस्त. समीर. एक्सक्यूज मी सर. ओके. येस. आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने सॅलरीच्या 25% अमाऊंट प्रत्येकाला इन्सेंटिव्ह म्हणून जाहीर झाले. हे त्याचं लेटर. आणि हा अमाऊंट प्रत्येकाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. जरा प्रत्येकाला विचार आले का. थँक्यू सर. अरे थँक्स मला काय म्हणतो, थँक्स टू विराज सर. त्यांनी डिसाईड केलंय. हे पैसे खूप उपयोगी येतील. घराचे सगळे प्रश्न सुटतील बऱ्यापैकी. सर उद्या एक कार्यक्रम आहे, सुट्टी हवी होती. अरे विचारतोस काय, तू एक सिन्सिअर बॉय आहेस. तुझ्या बऱ्याच सुट्ट्या पेंडिंग आहेत. जा बिंदास जा. हा थँक्यू सर. ओके. मॅडम माझी भाची बसली होती इथे. गौरी कुठे गेली? अरे बापरे, मी जरा कामासाठी गेले होते, पण मॅनेजर सर होते इथे तिच्यासोबत बसलेली बोलत. कुठे आहेत मॅनेजर सर? माहिती नाही मला ते. माहिती नाही म्हणजे? मी सांगितलं होतं ना लक्ष ठेवायला. तुम्ही थांबा please थांबा, मी phone- त्यांना कॉल करते. गौरी 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 गौरी. मॅडम केला का मॅनेजर साहेबांना फोन? हो हो, मी केला त्यांना फोन. येताच आहेत ते. अहो मी सांगितलं होतं ना तुम्हाला लक्ष ठेवा म्हणून. कुठे गेली असेल गौरी? बाहेर पण नाहीये ती. गौरी गौरी कुठे आहेत मॅनेजर साहेब? बोला ना त्यांना. येताच आहेत ते. अहो कधी येणार? गौरी मिस अर्पिता, सर सर अहो गौरी नाही सापडत. कुठे गेली? शांत व्हा, शांत व्हा. इतक्या हायपर होऊ नका. गौरी इथेच आहे. इथेच म्हणजे कुठे? दाखवतो. या माझ्या बरोबर. गौरी 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 तुला काही झालं नाही ना बाळा? हा काही झालं नाही ना? असा टोका चुकला होता. तुला सांगितलं होतं ना तिकडून उठू नको. आता तू किती घाबरली होती माहितीये, तू तिथे नव्हतेस म्हणून. का उठलीस तिकडून सांग मला?
हा काय आलीस इथे? मी सांगितलं होतं ना उठू नको म्हणून. अगं तू सांगितलं तसेच मी तिकडे बसले होते, कुठेच गेले नाही. पण मग हे काका आले, त्यांनी मला आईस्क्रीम दिलं. मी त्यांना नाही म्हटलं, कारण तू मला सांगितलंयस ना अनोळखी लोकांशी बोलायचं नाही, त्यांनी दिलेलं काही घ्यायचं नाही. पण मग हे काका म्हणाले की जर तू माझ्यासोबत आलीस तर तुझी आतू तुला ओरडणार नाही. आणि मग हे मॅनेजर काका पण हो म्हणाले आणि ह्यांना विचारूनच मी इकडे आले. आता तू माझ्यावरती चिडू नकोस ना. हे तुझे बॉस आहेत ना? सॉरी सर. फाईल ही फाईल अकाउंट्स डिपार्टमेंटला सर. सर आय एम सॉरी. दॅट्स ओके. हाय, विराज कामत, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा मालक. ग्लॅड टू सी यू. सॉरी, मी अशी हायपर होऊन आत आले, पण गौरी बाहेर नव्हती ना म्हणून मी दॅट्स जरा. ऑब्वियस. लहान आहे ती, तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. थँक्यू. सावकाश. यू गुड? हो सर. प्लीज प्लीज. खरं तर मी सॉरी. काय तुमची परमिशन न घेता, तुम्हाला न कळवता तुमच्या या छोट्याशा परीला मी इथं घेऊन आलो. नाही, मी विचार काय केला, माझ्या स्टाफची इतक्या आपुलकीनं काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती माझ्या ऑफिसला आली आहे, तर तिची थोडीशी काळजी मी नको का घ्यायला? म्हणून आमची ही आईस्क्रीम पार्टी. थँक्यू सर. तुम्ही म्हणजे तुम्ही इतकी मोठी व्यक्ती आहात तरी आमचा विचार केला तुम्ही, त्याबद्दल. सुंदर माणसांचा वेगळा विचार करण्याची गरज नसते, त्यांचा विचार आपोआप आपल्या मनात रेंगाळत राहतो. टेक इट इझी. इट्स जस्ट अ कॉम्प्लिमेंट. काय सौंदर्य फक्त दिसण्यात नसतं ना,